मुंबई महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर व या मुंबई शहरात आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण मुंबईच्या उंच उंच इमारतींच्या मधोमध वसलेले एक गाव म्हणजे वर्ली कोलीवाडा व आपण हे गाव आज एक्सप्लोअर करणार आहोत. मित्रांनो, आता आपण वर्ली कोलीवाड्याच्या या सुंदर सुंदर गल्ल्यांमधून फिरत आहोत. या अरुंद गल्ल्या, रंगीबिरंगी घरे आणि इथलं वातावरण पाहिलं की असं वाटतं जणू मुंबईच्या जुन्या इतिहासातच आलो आहोत. वर्ली कोलीवाडा हा मुंबईतील सर्वात जुन्या कोलीवाड्यांपैकी एक आहे. इथे राहणारा कोळी समाज अनेक पिढ्यांपासून मासेमारीचा व्यवसाय करत आहे आणि आजही त्यांनी आपली परंपरा, सांस्कृतिक आणि जीवनशैली जपून ठेवली आहे. या गल्ल्यांमध्ये फिरताना तुम्हाला कोळी समाजाचे दैनंदिन जीवन, पारंपरिक घरे, स्थानिक लोक आणि समुद्राशी असलेले नातं अगदी जवळून अनुभवायला मिळतं. म्हणूनच मुंबईची खरी ओळख जाणून घ्यायची असेल तर अशा ठिकाणी नक्की यायला हवं. फक्त मोठ्या इमारती आणि मॉल्स नव्हे तर अशा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणांमुळे मुंबई खरंच खास बनते. मित्रांनो, आता आपण आलो आहे तो आहे वर्लीचा किल्ला. आहे किल्ला तुम्ही बघू शकता. आता म्हणजे खूप जुना आला, त्याच्यामुळे थोडं बांधकामाचं पडलं आहे. झालं तर हा किल्ला ब्रिटिशांनी 350 वर्षापूर्वी बांधला होता, कारण इथून म्हणजे पूर्ण समुद्र दिसतो. या किल्ल्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे इथून दिसणारा अप्रतिम दृश्य. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता अरबी समुद्र, भव्य बांद्रा वर्ली सीलिंग आणि मुंबईची सुंदर स्कायलाईन. इतिहास आणि आधुनिक मुंबई यांचं इतकं सुंदर मिश्रण क्वचित पाहायला मिळतं. वरतून तुम्ही बघू शकता किल्ला आहे. तर मित्रांनो, आपण आता आलो आहे दुपारचा टाईम आहे, त्याच्यामुळे इथे ऊन खूपच आहे. पण तुम्ही आलात तर कधी सकाळी किंवा संध्याकाळी या. तर सकाळी किंवा संध्याकाळी आलात तर इथून तुम्हाला पूर्ण असा जबरदस्त असा सनसेट बघायला भेटतो. म्हणजे अगदी बघण्यासारखं असतं सनसेट हा. एकेकाळी या किल्ल्याचा उपयोग समुद्रमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी आणि किनारपट्टीच्या संरक्षणासाठी केला जात होता. आज मात्र हे ठिकाण इतिहासप्रेमी, पर्यटन आणि फोटोग्राफी करणाऱ्यांसाठी एक लोकप्रिय आकर्षण बनले आहे. मित्रांनो, आता आपण जाणार आहोत खाली, जे की सिलिंग आहे तिकडे, आणि तिथून एकदम भारी असं तुम्हाला व्ह्यू दाखवतो. इथून खाली जाताना आजूबाजूला अशा सुंदर होड्या बघायला भेटतात. मित्रांनो, किल्ल्याच्या खाली आलो की अशी शांत बसण्याची सुंदर जागा आहे. समोर अथांग अरबी समुद्र, थंडगार वारा आणि अगदी निवांत वातावरण. शहराच्या गोंगाटापासून काही क्षण दूर आल्यासारखं वाटतं. इथे तुम्हाला अनेक मांजरही दिसतील. कोळीवाड्यात मासेमारी होत असल्यामुळे या मांजरी इथे नेहमीच वावरतात आणि या परिसराचा एक भागच बनले आहेत. मित्रांनो, समोर तुम्ही पाहू शकता एक काका आपल्या छोट्याशा होडीतून समुद्रात मासेमारीसाठी निघाले आहेत. हीच कोळी समाजाची खरी ओळख आणि अनेक पिढ्यांपासून सुरू असलेली जीवनशैली आहे. समुद्र हा त्यांच्यासाठी केवळ पाण्याचा साठा नाही, तर त्यांच्या उपजीविकेचा आधार आहे. दररोज पहाटे ते समुद्रात जाऊन मासेमारी करतात आणि ताजी मासळी मुंबईच्या बाजारात पोहोचवतात. सूर्यास्ताच्या वेळी इथलं दृश्य आणखी सुंदर दिसतं. समुद्राच्या लाटा, सिलिंग
आणि हा शांत माहोल, त्यामुळे इथे काही वेळ बसून हा क्षण अनुभवायलाच हवा. मित्रांनो, जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा. व पुढच्या एका नव्या आणि भन्नाट ठिकाणच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.